दरम्यान याच मुद्द्यावरून शरद पवारांनीही निशाणा साधलाय। ऊस उत्पादकांकडून सक्तीनं वसुली करणं चुकीचं असल्याचं शरद पवार म्हणाले। तसंच राज्य सरकारनं नुकसानीचा अद्याप अंतिम अहवालच दिलेला नाहीये, त्यामुळे 2 दिवसांमध्ये तो अहवाल द्यावा असंही शरद पवार म्हणाले। ते पुण्यामध्ये बोलत होते। यावेळी त्यांनी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त परिस्थितीचाही आढावा घेतलाय। आमचं साधारण एकच आहे, आज शेतकऱ्यांना मदत केली त्यांच्याकडनं घेता कामा नाही, आणि त्यावेळेला कोणाचा विरोध असेल तर तो योग्य आहे। आमचं साधारण एकच आहे, आज शेतकऱ्यांना मदत केली त्यांच्याकडनं घेता कामा नाही, आणि त्यावेळेला कोणाचा विरोध असेल तर तो योग्य आहे। राज्य सरकारने अद्याप फायनल प्रस्ताव आम्हाला दिलेला नाही, त्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। माझा आग्रह राहील की राज्य सरकारने अगदी आज उद्या 2 दिवसात तो प्रस्ताव द्यावा। मुख्यमंत्र्यांनी संबंधितांशी बोलावं आणि केंद्राची मदत ही लवकरात लवकर मिळून त्याचं वाटप सुरू करावं। राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजेत। आता हा सगळ्या राज्यात ही स्थिती नाही, काही ठराविक जिल्ह्यात अशी संकटाची स्थिती येते, त्या ठराविक जिल्ह्यात लक्ष केंद्रित करणं हे सरकारला शक्य होतं।